कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ कुठे आला तू? कुठे आलं माझं बाळ? जेजू बाप्पा करायला आलं? हो जे बाप्पा करतं आमचं बाळ, जे बाप्पा करतं ना ताई। सगळं कळत असेल का? हो मग सगळं कळत असणार आहे त्याला। काय हो, काय म्हटली म्हणे? काय नाही नाही, ती आत येत होती, तुम्ही बोलल्यावर परत गेली। हा, ती मदत मागत होती मला। अप्पी अर्जुनला येऊन माफी मागते असं म्हणाले। मी म्हणलं नाही, मी मदत करणार नाही, सांगून टाकलं तिला मी। नाही, बरं केलं, असंच पाहिजे तिला। बहीण म्हणायच्या लायकीची नाही ती। जाऊ दे, नको विचार करू एवढा तू। परत काय त्रास देणार नाही होती? कसला त्रास? नाही हो, ती आपल्या घरात राहत होती, कारण तुमचं काहीतरी माहित होतं तिला। नाही नाही, ते सोड, ते मी सगळं केलंय व्यवस्थित। नक्की का? नाही, तिच्यावर भरोसा नाही बरं का मला। तुला माझ्यावर भरोसा आहे ना? बस तेवढंच ठेव, चल। चला, झालं का? चला निघूयात आता, चल घराकडे। चला 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 चला। त्यांना नेऊन दे प्रसाद। कशाला? नको सरकार, लायकी नाही ते। हो, आता आपण त्यांना अजिबात दयामाया नाही दाखवली पाहिजे। नाही, मला तर वाटते ना, याला परत एकदा हाताखालून काढावा। नाही बाई, असली बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी। होय सरकार, अहो तुम्ही का त्यांच्यावर दया दाखवताय? जरा बघा त्यांच्याकडे, अजिबात बदल झाला नाही त्यांच्यात। आयुष्यात कधी होणार पण नाही। ते वागले म्हणून आपण पण तसंच वागायचं का? अप्पे, आपण आपला चांगुलपणा म्हणून त्या मनी मावशीला घरात थारा दिला। कशी वागली ती? अर्जुन थांब जरा। सरकार मी देते प्रसाद। अप्पे अगं थांब जरा बाबा, याला घ्या बरं। मावशी हे प्रसाद घ्या। आता चांगुलपणा दाखवायला आलीस होय ग? मावशी, सण आहे म्हणून मी शांत बसते, आणि तुम्ही ज्या काही चुका केल्यात त्याची जरा तरी जाणीव आहे का हो तुम्हाला? गप बंट्या, गप गप बाळा, नको गप गप गप। आया 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 अरे काय चावलंय काय तुला? हा, का रेंज गेल्या? चल निघित ना। गप कर तुझ्या पोराला, शांत हो म्हणाव जरा, नाही तर हितच गप होईल। अरे कुठे या येड्यांच्या नादी लागताय? चला चला घरला। बंट्या, तुला माहितीये का? अरे त्या सरकारने धमकी दिली, धमकी। त्यो म्हणला तुला जीव मारेन म्हणून बंट्या। नाही 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 बाळा, हे बघ आधीच इथं आपल्या मागे कोण नाही बघ, आणि आपण असं पार रस्त्यावर आलोय बंट्या, आणि तुझी अशी अवस्था झाली ना बाळा। सरकार, अहो ती संकल्प काय म्हणत होत? हा ते होय, काय म्हणजे आता काय माहित काय म्हणतो तू?
तोंडात नुसती हवाच येत होती त्याच्या. पण विनू भाऊजी, तुमच्याकडे आणि अर्जुनकडे बोट दाखवून काहीतरी बोलत होता त्यो. हा ते आहे, पण आता एवढं बोलता येत नाही. आता तरी गप बसावं का नाही त्यानं? काकी, अहो काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल ना त्याला. तेव्हा काय महत्वाचं सांगणार आहे? सरकार पण त्यांना कळलं पाहिजे की ते संकल्प असेच राहिले ना तरी येडे होतील एक दिवस. बापू, माझे काय कमी अडा होता होय? डोक्यावर पडल्या कधी पण हसायचा. हा, येडा कुठला असा असतो होय? आमच्या अख्ख्या घराला कामाला लावलंय त्यांनी. खरं तर तो नेमकं काय सांगत होता हे शोधलं पाहिजे आपण. अरे कशाला शोधायचं, जाऊ दे, मरू दे तिकडे. असं कसं काका? तुझ्याकडे ना आरच्याकडे बघूनच बोलत होता तो. काय सांगत असलो? काय सरकार? नाही, तुमच्या तर एकदम जवळ होता तो. तुम्ही काय ऐकलं का? हा, सुजय, जाऊ दे बरं ते आता. आणि तसं पण आपण गृहीत धरलंच होतं की हे सगळं होईल म्हणून. नाही, ती मावशी बरोबर गप बसली होती. ह्याच्या अंगातली मस्ती जाते का? जाऊ दे, आपण कशाला आपला वेळ घालवायचा आहे त्यांच्यासाठी. हा बरोबर आहे सरकार. खरंच आपण निघूया सगळेच घरी. पाडव्याचं मस्त जेवण करूया. चला. बापू, दिप्या, मामी तुम्ही पण चला की घरी. हा, नाही नाही, घरी केलंय की. मग घरी केलं तर डब्यात बांधून घ्यायचं. हाय काय चला. नाही नाही, तसं नको. बापू, अहो जाऊया की. मला अमोल पशा अजून थांबू वाटतं या. मामाची आणि भाचीची गट्टीत जमलीये की. दीदे, ये तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. बापरे. आप्या, काय जरी झालं ना तर त्या अमोलला ह्याच्यासारखं हिंदी बोलायला शिकवायचं नाही बघ. ते काय असतं ते? जाके पोच आपले बारे में. मला वाटायचं आधी काहीतरी पुसायचंय. अप्पे, तू बरोबर दुर्लक्ष करते का माझ्याकडे? मी काय म्हणतोय तुला चांगलंच माहिती आहे. संकल्प काय सांगत होता हे पण माहिती आहे. आता उद्या आरजेला या गोष्टी कळल्यावर हे चित्र दिसेल का कधी? नाही, तू विचार कर फक्त. कारण आज न उद्या आरजेला या गोष्टी कळणार आहेत हे 100% फिक्स आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.